बीडच्या परळी नगर परिषदेसमोर स्ट्रॉंग रूमच्या कारणावरून राडा घातला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आता हे चांगलंच महागात पडलंय। दीपक देशमुख, आबासाहेब देशमुख, वैजनाथ कळसकर यांच्यासह 10 ते 15 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। 3 डिसेंबरला नगर परिषद कार्यालयासमोर राडा घातला होता। जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। आम्हाला कुणावरही भरोसा नाही। ऐका इकडे ऐका, आता माझा कुणी बोलला का? लेखी अर्ज दिला साहेब, दिला आहे, ऐका ना, दिला आहे, त्याच्यावर निर्णय द्या। आम्हाला जे पाहणी करायला जायचं होतं, आमच्या उमेदवाराला सुद्धा बेदम मारलेलं आहे पोलिसाच्या हातानं। यांच्या हातात कायदा आहे, पण या कायद्याचं रूप ते अतिशय खालच्या दर्जाचं ते जनतेला वागणूक देत आहे। कायद्याचा वापर करून आम्ही इलेक्शन कमिशनरला तक्रार केलेली आहे। इथला निवडणूक आयोग आणि कशा पद्धतीनं आत्तापासून केलं आहे, जे काही यांच्याकडून झालेलं आहे ते आम्ही पद्धतशीर रीतसर ते आम्ही लेखी दिलेलं आहे।